नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कथाकथनाचा आजचा हा भाग आहे आणि आज जी कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे ती लेखक वपू काळे यांनी दोस्त या त्यांच्या पुस्तकात लिहिलेली कथा आहे. फार एक सुंदर विषयावरची कथा आहे. तुम्हाला माहिती आहे का, या जगामध्ये एक खूप पेचा टाकणारी गोष्ट आहे ती म्हणजे स्त्री हट्ट. आणि कोणतीही स्त्री, आय रिपीट, या जगातली कोणतीही स्त्री हे नाकारूच शकणार नाही की तिच्या मनातली जी इच्छा असते, तिला जे हवं असतं ते तिला त्याच वेळी पूर्ण झालेलं हवं असतं. आणि ह्यालाच कदाचित स्त्री हट्ट म्हणतात. पण अशा वेळी पुरुषांची, म्हणजे ते हट्ट पुरवणाऱ्या मंडळींची, मेड बी फादर, ब्रदर, हजबंड, बॉयफ्रेंड, अशा सगळ्या मंडळींची फार धांदल उडालेली असते. हे असे प्रसंग अनेकदा माझ्या आजूबाजू घडताना मी पाहिलेले आहेत आणि मला त्यांची फार मजा वाटते. फार मजेशीर असतात अशा गोष्टी. मला खात्री आहे तुमच्याही आजूबाजू असे अनेक प्रसंग घडले असतील आणि तुम्हालाही कदाचित मजा आली असेल. अशीच मजेशीर ही सुद्धा एक कथा आहे. या कथेतली शालन नावाची एक स्त्री आहे आणि फार मध्यमवर्गीय घरात राहणारी बाई आहे. छोटासा तिचा संसार आहे, नवरा आहे आणि अचानक तिला लक्झरीची ओढ लागते. ही कथा खरं तर एका अशा पिरियड मधली आहे जिथे घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू असणं एक खूप मोठी लक्झरी मानलं जायचं. म्हणजे घरात रेडिओ असणं, टीव्ही असणं म्हणजे एक फार स्टेटस सिम्बल असायचा. आजकाल सगळ्यांकडेच सगळं असतं आणि कदाचित म्हणून लोकांना व्हॅल्यू नसते त्याची. पण आधीच्या काळात, पूर्वीच्या काळात असं नव्हतं. फार कमी जणांकडे टीव्ही, रेडिओ सेट्स असायचे आणि मग त्यांना एक खूप रिच कॅटेगरीमध्ये बघितलं जायचं. मला आठवत आहे, आमच्या लहानपणी सुद्धा गल्लीत अक्षरशः एकच टीव्ही होता आणि सगळेजण मग त्यांच्याच घरी टीव्ही सिरियल्स किंवा मूवीज बघायला जमा व्हायचे. फार मजा असायची तेव्हा. आणि आज कदाचित त्याच आठवणी लक्षात राहत आहेत. कथेकडे वळूया आपण. तर शालन नावाची ही जी स्त्री आहे, तिला आता तिच्या घरात रेडिओ हवाय आणि त्यासाठी ती तिचं स्त्रीधन सुद्धा द्यायला तयार आहे. म्हणजे नवऱ्याकडे पैसे नसतात तर ती म्हणते की माझ्या बांगड्या देऊन तुम्ही तो रेडिओ सेट घेऊनच या. पण ह्या हट्टामुळे तिला पुढे काय काय बघावं लागतं, कोणकोणत्या परिस्थितींना तोंड द्यावं लागतं, अशी सगळी मजा लेखकाने या कथेत लिहिली आहे आणि एक खूप छोटासा मॉरल शेवटी दिलेला आहे. तर फार छोटीशी कथा आहे. मला स्वतःला वाचून असं वाटलं की हा विषय फार महत्वाचा आहे आणि फार अंडररेटेड विषय आहे. तर कुठेतरी याविषयी बोललं गेलं पाहिजे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ, म्हणून आजची ही कथा लेखक वपू काळे यांनी लिहिलेली कथा आहे. कथेचं नाव आहे स्त्री हट्ट. खूप दिवसांची जुनी मागणी आज सौनं पुन्हा नव्यानं सुनावली. तिला घरात एक रेडिओ हवा होता. त्यासाठी ती कोणताही त्याग करायला तयार होती. रेडिओ घेण्याची आपली ऐपत नाही हे जाणत असतानाही ती ही इच्छा दाबून ठेवू शकत नव्हती. रेडिओ घेतल्यापासून पुढील 1 वर्ष गावात कितीही उत्कृष्ट सिनेमा आला तरीही ती तो बघणार नव्हती. माहेरचे निरोपावर निरोप आले तरीही ती माहेरी न जाता चक्क 15 रुपये प्रवास खर्च वाचवणार होती. एवढंच नव्हे तर तिच्या मैत्रिणींनी महिन्यातून 3 पातळे घेतली तरीही ती एक सुद्धा पातळ मागणार नव्हती. आणि याशिवाय आणखीन काही त्यागाच्या गोष्टी आठवल्या की 4-5 दिवसांनी ती मला त्या नियमानं ऐकवीत असे. आज मी ती बाब मनावर घ्यायचं ठरवलं आणि त्या दृष्टीनं रेडिओ घेतल्यास पुढं कोणकोणत्या गोष्टी होण्याचा संभव आहे असं मी तिला सांगू लागलो. हे बघ, तुझ्या आग्रहास्तव मी रेडिओ घ्यायला तयार आहे, पण त्यापासून होणाऱ्या फायदा तोट्यांचा विचार आपण दोघांनीही नीटपणे केले पाहिजे. त्या तोटे काय आहेत, सर्व फायदेच तर आहेत. हे पहा, असं लिप्टन चहाच्या जाहिरातीप्रमाणे तो रुचकर आहे, हिवाळ्यात गरम व उन्हाळ्यात थंड आहे वगैरे वगैरे नुसतेच फायदे सांगू नकोस. ठीक आहे, तुम्ही त्यातले तोटे सांगा. हे बघ, रेडिओ, इस्त्री, शिवणाचे यंत्र, गजराचं घड्याळ, थर्मामीटर, शेकायची पिशवी, सायकल इत्यादी गोष्टींचा उपयोग स्वतःला होण्यापेक्षा दुसऱ्यालाच जास्त होतो. त्या गोष्टी वापरायला नेल्या जातात व मोडून येतात. त्या वारंवार दुरुस्त करून घेण्याची ऐपत आणि सहनशक्ती या गोष्टी आपल्या जवळ पाहिजेत. नाहीतर मग सडेतोड स्पष्टवक्तेपणा हवा. स्पष्टवक्तेपणा असल्यास शेजाऱ्यांची वाकडं व सहनशक्ती असल्यास आपल्याच खिशाची वाकडं, असा हा पेच आहे. आपल्याकडे शेजारी पाजारी फारसे कुठे येतात, शालन म्हणाली. रेडिओ घेतल्यावर येतील. काही काळ शांततेत गेला. माझे मुद्दे तिला पटले होते. पडलेल्या चेहऱ्यानं ती विचार करू लागली. मला तिची कीव येऊन
मीच मग शेवटी म्हणालो, बरं जाऊ दे, पुढच्या महिन्यात आपण घेऊनच टाकू रेडिओ. पण आर्थिक परिस्थितीचा काय अंदाज आहे? काही नको रेडिओ, आपण रेडिओ घेणार आणि चैन होणार शेजाऱ्या पाजाऱ्यांची. मग आपण असंच करू, आपण शेजारच्या काकूंनाच घ्यायला लावू रेडिओ. सौनं निषेधाची मान डोलावली, पण आलेलं हसू मात्र तिला दाबता आलं नाही. तुझ्याकडे किती पैसे शिल्लक आहेत? 2 रुपये 8 आणे, शालन म्हणाली. हत्तीच्या, आता फक्त 399 रुपयेच तर हवेत. तुम्हाला ना जेव्हा तेव्हा थट्टाच सुचते. मला पॉकेट मनी म्हणून तुम्ही दरमहा किती रक्कम देता म्हणून मी ती जास्त शिल्लक टाकायची? तिचा प्रश्न खरा होता. माझा आवाज घोगरा झाला. शालन, तुला जर मी दरमहा पॉकेट मनी देऊ शकलो असतो तर वाण्याची उधारी ठेवली नसती ग. तोंडातून नको ते वाक्य निघून गेल्याची जाणीव शालनला बोलल्यावरच झाली होती. माझ्या उत्तरानं तिचे डोळे भरून यायला वेळ लागला नाही. पण प्रत्येक वेळेला रडणाऱ्याचं सांत्वन करता येतच असं नाही. त्याची जाणीव रडणाऱ्याला नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटतं. पण काही वेळेला रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडलेला असतो. मी तिथून उठून बाहेरच्या खोलीत गेलो. जेवण करून ऑफिसला जाईपर्यंत विशेष बोलणं झालं नाही आमच्यात. पण मी पायात चपला सरकवताना शालन जवळ आली. सुपारीसाठी पुढे केलेल्या हातात तिनं 2 सोन्याच्या बांगड्या ठेवल्या. हे घ्या, याचा रेडिओ आणा. पूर्ण विचार केलायस का? मी विचारलं. होय. ऑल राईट रे ऑनर. 2च दिवसांनी आमच्या चाळीत भूकंपाचा हादरा बसला. बसक्या नाकाच्या पण नेहमी आपल्याच गुरमीत असलेल्या शेजारच्या काकू, नुसते बसून खाणारे पण स्वतःला माउंट बॅटन समजणारे वामनराव, काव्य म्हणजे काय हे न समजणारे पण टेनिसनलाही लाजवू शकू अशी हमी देणारे कवी प्रकाश, मद्रासी राघवय्या इत्यादी खास प्रेक्षक बाल्कनीतून मी आणि माझ्या मागून रेडिओ घेऊन येणाऱ्या पार्टीवाल्याकडे डोळे फाडून पाहत होते. त्या सर्वांना तोंड देऊन मगच मला माझ्या खोलीकडे जाता येणार होतं. त्या सर्व दिव्यातून मी कसा काय पार पडलो हे सांगण्यासाठी मला निराळी कथा लिहावी लागेल. एवढं मात्र खास की त्या दिवशी मला अभिमन्यूच्या कौशल्याची थोडीशी कल्पना आली. रेडिओची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर नवरा नवरीला पाहण्यासाठी आजूबाजूची माणसं जशी दबकत दबकत येऊन जातात, तत्वत वेळात वेळ काढून सर्वजण रेडिओ पाहून गेले. भल्या अबुऱ्या प्रशस्ती पत्रकांची रेडिओवर फुले उधळण्यात आली. चाळीत हक्काचा असा रेडिओ आला अशा शब्दांची खिरापतही वाटण्यात आली. वसंतराव भारीच बुवा शौकीन इत्यादी स्तुती सुमनांचा धूपही जाळण्यात आला. आणि एवढी सेवा करून गेल्यावर रेडिओतून प्रसन्न आवाज आला, हम बंबई से बोल रहे हैं. दुसऱ्या दिवशी रेडिओतील सकाळच्या सनई वादनानंच चाळ जागी झाली. 9 वाजेपर्यंतचा वेळ रेडिओच्या आसपासच गेल्यामुळे स्वयंपाकाला वाटण्याच्या अक्षता मिळाल्या. कोणाची टूथपेस्ट चांगली, सध्या मशहूर हकीम कोणत्या गावाला आहेत, मस्तक शांत राहण्यासाठी कुठलं तेल चांगलं वगैरे रेडिओ सिलोनच्या व्यापारी विभागानं दिलेल्या कळकळीचे सल्ले ऐकूनच मी ऑफिसला गेलो. संध्याकाळी ऑफिसातून घरी आलो तो बाहेरच्या खोलीला जत्रेचं स्वरूप आलं होतं. ध्वनिमुद्रिका चालू होत्या म्हणून 15 ते 20 वर्ष वयाचे प्रेक्षक तल्लीन झाले होते. 10 मिनिटांनंतर चालू होणाऱ्या गावकरी मंडळात कीर्तन होतं म्हणून काकू, माई वगैरे तत्सम मंडळी पण हजर होती. आणि या साऱ्या घोळक्यात आमचं कलत्र मंगळागौरीच्या चौरंगाप्रमाणे मध्यभागी बसलं होतं. संध्याकाळचा चहा हुकला आणि रात्रीचं जेवण पिठलं भातात उरकलं गेलं. दुसऱ्या दिवशी चाळीतील शेजाऱ्यांनी आपलेपणानं रेडिओची जबाबदारी उचलली. उजाडताच वामनराव घरात घुसले आणि दिवसभर होणारे कार्यक्रम त्यांनी मला कर्तव्य बुद्धीने सांगायला सुरुवात केली. किती वाजता कोण गाणार आहे, किती वाजता चर्चा आहेत, हवामान खात्याचा अंदाज किती वाजता ऐकायला मिळेल वगैरे कार्यक्रम ते मला झलकप्रमाणे सांगू लागले. अर्थात त्यांचं चहापान माझ्या बरोबरच झालं. रेडिओचा हा एक तोटा मी साफ विसरलो होतो. 8:30च्या सुमाराला दाढी करत असतानाच कविवर्य प्रकाश माझ्या खोलीत आले. वसंतराव, ऑफिसला जाताना तेवढं मुंबई लावून जाल का? दुपारी वनिता मंडळ ऐकायचंय. माझा हात थबकला. साबणाच्या जाड थरामुळे कविवर्यांना माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य दिसलंच नसावं. त्यांनी पुढे पुस्ती जोडली. नाही,
अशा वस्तू एक हाती असाव्यात म्हणून सांगितलं. माझ्याच रेडिओच्या काळजीसाठी मला तसं करणं क्रमप्राप्त होतं. संध्याकाळी ऑफिसातून घरी आल्यावर सहज गॅलरीत बांधलेल्या रेडिओच्या एरियलकडे माझी नजर गेली. तर काय मौज! त्या एरियलवर काकूंचं पातळ, त्याच्या शेजारी एक सदरा, त्याच्या पुढे लगेच एक पोलक, त्याच्या पुढे लहान मुलांचे 2 लंगोट व मध्ये काही अंतर सोडून राघवय्याची तेलकट लुंगी, इतके कपडे वाळत टाकले होते. रेडिओच्या एरियलचा हा डबल रोल पाहून कोणीही थक्क झाला असता. बाहेर येऊन मी त्या कपड्यांकडे पाहत असतानाच काकू बाहेर आल्या आणि समाधानपूर्वक आवाजात म्हणाल्या, किती दिवस झाले ह्यांना मी सांगत होते कपडे वाळवायची सोय करा म्हणून, पण हे ऐकतच नाही. आयतीच सोय झाली म्हणायची आमची. मी न बोलता सगळे कपडे काढून त्यांच्या घरात नेऊन ठेवले. त्या प्रकारामुळं रात्रीपर्यंत आम्हाला रेडिओचा कार्यक्रम ऐकू आला नाही, एवढं काकू बोलत होत्या. 2 दिवस कुणीही रेडिओ ऐकायला आलं नाही. पण शनिवार उजाडतात सगळेजण पुन्हा आपोआप नकळत आले. रात्री 9:30 वाजता कवायतीला एक शिपाई मैदानावर हजर व्हावा तत्वत एक जण खोलीत येऊन हजर झाला. राष्ट्रीय कार्यक्रम. रात्री झोपायला 12:30 वाजले. जागरण हा न आठवलेला आणखी एक तोटा होता. रविवारी तर कहरच झाला. सकाळी 10:30 पर्यंत अगोदर मुंबई व नंतर सिलोन. चाळीतल्या सगळ्या रहिवाशांचे संगीत प्रेम मी रेडिओ घेतल्यावरच जागं झालं होतं. ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट होती. दुपारी 2 ते 3:30 रेडिओवरील विविध भारती आणि पाकिस्ताननं डोकं उठवलं. 5:30 वाजता गंमत जमत ऐकायला लहान लहान निष्पाप मुलं जमली. तो कार्यक्रम संपवून सगळेजण जातात न जातात तोच वामनराव दंतपंक्ती विचकत म्हणाले, आज सौभद्र नाटक होणार आहे देवा, जेवण लवकर आटपा म्हणजे निश्चिंतपणे नाटक ऐकायला मिळेल. तोच शालन बाहेर येत म्हणाली, स्वयंपाक तयार आहे. मी झटकन म्हणालो, व्हेरी सॉरी वामनराव, आज आम्हाला ना बाहेर जायचंय, फार जरुरीचं काम आहे, तेव्हा आम्हाला गेलंच पाहिजे. हरकत नाही, तुम्ही स्टेशन लावून जा, आम्ही ऐकत बसू, वामनराव म्हणाले. धोबी पछाड पेचात पहिलवान जसा आपटला जातो तत्वत मी साफ आपटलो. नाटक ऐकण्याचं सौख्य तर गमावलंच, पण त्याशिवाय जेवण झाल्याबरोबर तडफडत बाहेर जावं लागलं. बाहेर पडल्यावर मी शालनला म्हणालो, मी कुलूपच लावणार होतो. तसं कसं करता येईल? आपल्या घराला आपण रंग लावून घेतला तेव्हा तब्बल 1.5 ते 2 तास आपण त्यांच्या घरात तळ ठोकला होता. ते सगळं खरं आहे, पण रोज रोज जागरण तरी किती करायची? मी म्हणालो. त्याला काय इलाज? मग तुम्ही फिरतीवर गेला होतात आणि इकडे मी आजारी पडले होते तेव्हा शेजारच्या काकू रात्रभर माझ्या उशाशी येऊन बसल्या होत्या. शालन म्हणाली, तिचं म्हणणं खरं होतं. आमच्या साधारण परिस्थितीमुळे प्रत्येकाचे आमच्यावर असे काही ना काही उपकार झाले होते की आम्ही त्यांना कोणत्याही तऱ्हेने दुखवू शकत नव्हतो. वेळी अवेळी उपकार करून करून संबंध वाढवून त्यांनी आम्हाला अशा काही पातळीला आणून ठेवलं होतं की आता आम्ही त्यांच्या कोणत्याही मागणीला नाही म्हणू शकत नव्हतो. पण त्या उपकारांची फेड अशा तऱ्हेने करणं मला केव्हाही महागात पडले असते. रात्री पुन्हा रेडिओ बंद करण्यासाठी आम्हाला 11:30च्या आत घरी परतणं आवश्यक होतं. आम्ही परतलो. महिना बदलला. इलेक्ट्रिकचं बिल पाहून मी तर खालीच बसलो. नेहमीच्या आकड्याच्या तिप्पट आकडा बिलावर झळकत होता. न आठवलेला आणखीन एक तोटा. एके दिवशी मी कामावरून घरी आलो. रेडिओ बंद असलेला पाहून मला जरा नवलच वाटलं. चहापान झाल्यावर मीच जरा रेडिओ लावला. तुम्हाला खोटं वाटेल, पण रेडिओ घेतल्यापासून हा मी फक्त दुसऱ्यांदाच हात लावत होतो. पहिल्या दिवशी रेडिओ कसा लावायचा हे दाखवल्यापासून माझ्यावर रेडिओ लावायची पाळी झाली नाही. मी उत्सुकतेने हात लावला आणि बटन फिरवलं. रेडिओ लागलाच नाही. रेडिओ मोडला का ग? मी ओरडलोच. नाही, निर्विकार उत्तर आलं. मग मी त्याच व्हॉल्यूम मध्ये विचारलं. ते राघवय्या आहेत ना, त्यांनी त्यातला व्हॉल्व काढून नेलाय. म्हणजे काय? अहो, त्यांचा साहेब आहे ना, त्यांच्या घरी पण आपल्याच कंपनीचा रेडिओ आहे म्हणे. त्यांच्या रेडिओतला व्हॉल्व जळालाय. ते नवीन घेणारच आहेत, पण आज नेमकं त्यांच्या मुलाचं रेडिओवर गोटू वाद्यम आहे आणि म्हणून राघवय्यानं आपला व्हॉल्व त्यांच्या साहेबाला नेऊन दिलाय. आता रेडिओतला व्हॉल्व ही काय उसनं मागायची वस्तू झाली का? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हे मद्रासी म्हणजे ना सगळे असेच परस्पर मोठेपणा घ्यायला सवकलेले. आणि तू तरी परवानगी कशी दिलीस?
शेवटी मी तिच्यावरच घसरलो. नाही कशी म्हणू आता, आपलं निम्म घर त्यांच्या कॅन्टीन मधल्या वस्तूंनी भरलेलं आहे. कधी विसरायला होईल का? मी गप्पच बसलो अगदी स्पीकर बिघडल्याप्रमाणे. रेडिओचं महात्म्य हळूहळू कमी होत होतं. आता आमच्या रेडिओचं कौतुक करणारे लोक इतर रेडिओ बरोबर त्याची तुलना करू लागले होते. लोकांच्या रेडिओत आणखी काय काय सोयी आहेत, त्या मानानं आमच्या रेडिओत सोयी कमी कशा आहेत आणि किंमत कशी जास्त वाटते वगैरे वगैरे टीका शालनजवळ येऊ लागल्या होत्या. आणि एके दिवशी त्या टीकेला शालनकडून झणझणीत उत्तर मिळाल्यावर आमच्यातच त्याच क्षणी 36चा आकडा निर्माण झाला. त्यानंतरच्या रविवारी मी व शालन जरा दुपारचं पडलो होतो. तोच कानावर संवाद आला. काय ऐक त्या रेडिओची, अख्ख्या जगात जसं काय ह्यांच्याचकडे रेडिओ. पण तुम्हाला एक गोष्ट कुठे माहिती आहे, रेडिओ हा काही नवीन नाही त्यांचा, सेकंड हँडच आहे. आता ही बातमी मला सुद्धा नवीनच होती. आणि सेकंड हँड असून सुद्धा वाण्याचं बिल काही दिलेलं नाही. कशावरून? वाण्यानंच मला सांगितलं. मी त्याला चक्क बोलले की त्यांनी तर घरात रेडिओ घेतलाय आणि तुमचं बिल कसं काय नाही दिलं. हो का, हो का, मग वाणी काय म्हणाला? तो म्हणाला, कसला घेतायत रेडिओ, पळवला असेल कोणाचं तरी. आता ही सगळी बडबड चाळीतल्या लोकांची सुरू होती. मी शांत होतो. शालन मात्र इतकी तापली होती की दुपारच्या चहाला स्टोव्हची गरज भासलीच नसती. तिची समजूत घालीत मी म्हणालो, शालन, वाईट वाटून घेऊ नकोस. आपण एवढंच लक्षात ठेवावं, मध्यम वर्गाच्या माणसाने जपून भराऱ्या माराव्यात. महत्वाकांक्षा व जिद्द माणसाला स्वतःच्या उत्कर्षासाठी आवश्यक असावी, पण त्यापूर्वी प्रत्येकानं आपली सीमारेषा आपल्यापासूनच किती अंतरावर आहे याकडे प्रथम लक्ष द्यावं. आणि त्याच रात्री तर अगदी कळस झाला. मी एकटाच जरा बाहेर गेलो होतो. 8:30च्या सुमाराला मी घरी परतलो, तोही मंडळी जमलेली. कविवर्य प्रकाश समोर आले. वसंतराव, मुंबईला आहे कवी संमेलन आणि पुण्याला आहे नाटिका. वामनरावांच्या मंडळींना हवं आहे नाटक आणि आमच्या मित्रांना पाहिजे कवी संमेलन. आता हा वाद तुम्हीच मिटवा. मी पुढे झालो. रेडिओशी दोघे तिघे मनापासून चाळा करीत होते. कोणीही येऊन रेडिओ लावावा इतका आपलेपणा निर्माण झाला होता. म्हैस घेतल्यावर नवीन म्हशीची ओळख होईपर्यंत पायाखालचं शेण सुरुवातीला आपण स्वतः उचलून देतो आणि नंतर कोणीही पटकन खाली वाकून शेण उचलून नेतो. तसाच काहीसा प्रकार रेडिओच्या बाबतीत घडत होता. वैतागानं मी म्हणालो, हे पहा, मला नाटिका पण ऐकायची नाही आणि कवी संमेलन तर मुळातच ऐकायचं नाही. मी आपल्या गच्चीवर जातो. घर तुमचं समजा आणि रेडिओ पण तुमचाच समजा. कार्यक्रम संपला म्हणजे मला मात्र बोलवा. मी ताड गच्चीवर गेलो. मी रागवलो आहे हे समजण्याची सुद्धा त्यांच्यात अक्कल नव्हती. 2 तास रेडिओ क्रांतिकारक पोलिसांना सापडल्याप्रमाणे त्यांच्या ताब्यात होता. माझ्या मागोमाग शालन पण गच्चीवर आली. सुमारे 10:30च्या सुमारास काकूंचा मुलगा गच्चीवर येऊन म्हणाला, अहो, तुमच्या रेडिओतून बघा कसला आवाज येतोय. मी विजेच्या वेगानं खाली गेलो. बहुतेक सगळे पसार झाले होते. वामनराव व कविवर्य प्रकाश कोणीतरी मेल्याप्रमाणे चेहरा करून उभे होते. रेडिओतून नुसतीच घरघर ऐकू येत होती. आता यापुढं फक्त हाच आवाज रेडिओतून ऐकून येईल एवढं बोलून मी रेडिओ बंद केला. सगळे पसार झाले. रेडिओला कोणाला हात लावून देऊ नका. अशा वस्तू एक हाती असाव्यात. ऐकायला सगळे येतील पण बिघडल्यावर कोणीही येणार नाही. अशा उपदेशकांच्या हातूनच रेडिओ बिघडला होता. रेडिओ दुरुस्तीला टाकून आल्यावर शालनला विचारलं, किती खर्च येतोय ग दुरुस्तीला? रेडिओ आला त्या किमतीलाच मी विकून टाकला. शालनच्या चेहऱ्यावर नाराजीपेक्षा समाधानच दिसलं. पण लगेच तिचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली, आलेले अनुभव काही वाईट नाही आले. शहाणपण शिकायला मिळालं. पण त्यासाठी किंमत फार मोठी मोजावी लागली मला. रेडिओ पण गेला आणि माझ्या बांगड्या पण गेल्या. त्या रात्री आम्ही सिनेमाला गेलो. सिनेमाहून परतताना शालन मला जरा नाराजच दिसली. मी म्हणालो, शालन, तुझ्या बांगड्या अजून शाबूत आहेत, त्या मी विकल्याच नाहीत. एका मित्राच्या दुकानातून तो रेडिओ मी फक्त अनुभवासाठी म्हणून आणला होता. आम्ही रात्री शांतपणे झोपलो आणि सकाळी आम्हा दोघांना जाग आली ती रेडिओ मधल्या सनई वादनानेच. आम्ही ताडकन उठलो आणि दुसऱ्याच क्षणी आमच्या टाळक्यात लख्ख प्रकाश पडला.
आमची जिरवण्यासाठी आमच्याच नाकावर टिचून शेजारच्या काकूंनी आता रेडिओ घेतला होता आणि आता आम्ही तो फुकट ऐकत होतो. तर अशी ही कथा मित्रांनो, फार छोटीशी कथा आहे आणि फार महत्त्वाचा विषय मांडणारी कथा आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली, हा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. कथाकथन आणि काव्यमन या माझ्या 2 उपक्रमांना तुम्ही खूप भरभरून साथ देताय. दर शुक्रवारी मी एक नवीन व्हिडिओ, एक नवीन साहित्य प्रकार तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतेय. कधी कविता, कधी कथा. आपल्या खूप दिग्गज लेखकांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, काही विचार लिहून ठेवले. असे सगळे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. दर शुक्रवारी या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड होईल आणि मला खात्री आहे तुम्हाला या चॅनलवरचा कॉन्टेंट फार आवडेल. काही सजेशन्स असतील किंवा मी एखादी कथा, एखादी कविता खास वाचावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तेही तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. कथाकथन आणि काव्यमन ह्या उपक्रमांना तुम्ही खूप साथ देताय. अशीच साथ पुढे देत चला आणि कथाकथन आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.